नमस्कार मित्रांनो, मी पंढरपुरातून सुनील शिवशरण बोलत आहे. आता माझ्याकडे पंढरपूर मध्ये इसबावी एरियातील वाकरी हद्दीमध्ये 4.5 गुंठ्याचा प्लॉट व 3000 स्क्वेअर फुटाच्या वर बांधकाम असलेली इमारत आपल्याकडे विक्रीस आलेली आहे. इसबावी हद्दीमध्ये म्हणजे जे पंढरपूर पुणे पालखी मार्ग जो आहे, मेन पालखी मार्ग आहे, पालखी मार्गाजवळ पालखी मार्गापासून 1-1.25 किलोमीटर किलोमीटरच्या अंतरावरती ही इमारत आलेली आहे. तर तो एरिया आता तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, पंढरपूरमधील इसबावी वाकरी हद्दीमध्ये हा रस्ता आहे. हे बघून घ्या, हा रस्ता आहे, संपूर्ण हा रस्ता आहे, हे बघून घ्या. हा रस्ता आहे पूर्ण. आणि जे आपल्याला द्यायचं आहे 4.5 गुंठ्याचा प्लॉट आहे. तर हेच इमारत आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे गेट आहे. गिलावा वगैरे विंडो डोर बसवायची राहिलेली आहे. जवळजवळ 3500 स्क्वेअर फुटाच्या वर बांधकाम आहे. अशा पद्धतीने हे बघा, 4 गुंठ्याचा प्लॉट आहे. हे संपूर्ण इमारत तुम्हाला आत घेऊन चालतो. आता हे मठ होतं, मठ बांधण्यासाठी त्याने केलेलं आहे. हे बघा, असं हॉल आहे मोठा. RCC आहे, दुमजली आहे. खिडक्या, दरवाजे आणि गिलावा राहिलेला आहे. ह्याचा 2 मजली आहे. 4.5 गुंठ्याचा प्लॉट आहे. अशा पद्धतीने हा मठ विकणे आहे. हे बघा, हा संपूर्ण मठ आहे. गिलावा राहिलेला आहे, बघून घ्या. अशा पद्धतीने आहे. जागा रिकामी बाजूला आहे. पार्किंग वगैरे ट्रकपासून कुठल्याही बरेच वाहनं थांबतील अशी पार्किंग आहे. तर आता मी तुम्हाला वर घेऊन चलतो. चला, आता आपण वर आलो आहोत. हे बघा, खालच्या प्रमाणे इथेही असा RCC मोठा हॉल आहे. हे बघून घ्या. हे बघा, 2 मजली आहे. गिलावा आणि खिडक्या, दरवाजे बसवायचे राहिलेले आहेत. हे गॅलरीसाठी ठेवलेलं आहे. हा समोरील एरिया आहे. बघा, अशा पद्धतीने ही गॅलरी आहे. ही संपूर्ण जागा रिकामी आहे. हे बघा, वाहनं भरपूर बसतील. पार्किंगसाठी स्वतंत्र जागा आहे. हे बघा, ही अशा पद्धतीने गॅलरी आहे. ऑल कंपाऊंड आहे. इसबावी एरिया, पंढरपूरमधील इसबावीतील वाकरी हद्दीत हे असं आहे. आता तुम्हाला मी खाली एक हॉल दाखवला, सेकंडला दुसरा हॉल दाखवला. आता वर टॅरेसवर घेऊन चलतो. चला, आपण टॅरेसवरती आलो आता. हे बघा, बांधकामाला अशा पद्धतीने चाल सोडलेले. हे बघा, ही चाल सोडलेली बांधकामाला अशा पद्धतीने. हा इथला एरिया अशा पद्धतीने एरिया आहे. मेन हायवेपासून अगदी 1 किलोमीटर अंतर असेल. तर हा मठ विकणे आहे. इतर माहिती सांगतो तुम्हाला. चला, तर मित्रांनो, अजून एक वेळेस सांगतो मी तुम्हाला. पंढरपूर पुणे मार्गावरील पंढरपूरमधील विसावा येथील वाकरी हद्दीमध्ये हे 4.5 गुंठा जागा आहे. म्हणजे 4.5 स्क्वेअर फूट जागेवरती कमीत कमी 3,500 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे.
दुमजली आहे, 2 मजले आहे, खाली बी हॉल आहे, वर पण हॉल आहे. ते मठ होतं, मठासाठी बांधकाम केलेलं आहे. त्या सध्याला त्या बांधकामात म्हणजे गिलावा, त्यानंतर दरवाजे आणि खिडक्या लावायचे बसवायचे राहिलेले आहेत सध्याला. आणि त्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्यांना विकायचं आहे. म्हणजे 4.5 गुंठे जागा आणि 3,500 स्क्वेअर फूट जागा आहे, मठाची जागा आहे. तुम्हाला ही जागा म्हणजे मठासाठी, भक्तनिवासासाठी, हॉस्पिटलसाठी किंवा एखाद्या वृद्धाश्रम, अनाथ आश्रमासाठी किंवा इतर व्यवसायासाठी अगदी मोक्याची चांगली जागा, इमारत, दुमजली इमारत आहे. ते विक्रीस आपल्याकडे आलेले आहे आणि तेही योग्य दरात, योग्य भावात आहे. त्या ठिकाणी सध्याला प्लॉट मिळत नाही. इसबावीला म्हणजे हे आहे लोखंडे वस्तीच्या मागच्या बाजूला, वाखरी येथील लोखंडी वस्तीच्या मागच्या बाजूला आहे आपलं हे पालखी मार्गाच्या इकडे. त्याच पद्धतीने ह्याची प्राईस कोट केलेली आहे तिने फक्त 85 लाख. तेही तुम्ही समोरासमोर बैठकीला बसल्यानंतर त्यातनं सुद्धा प्राईस कमी होणार आहे, बऱ्यापैकी कमी होणार आहे. समोरासमोर बसल्यानंतर प्राईस कमी होणार आहे. स्वतंत्र मालकाची, स्वतंत्र मठ आहे हे, कुणाचं त्याच्यामध्ये म्हणजे ट्रस्ट वगैरे काही नाही, स्वतंत्र मालक आहेत महाराज ते. त्याच पद्धतीने माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातूनच प्रॉपर्टी घेणारे आणि प्रॉपर्टी देणारे दोघंही ग्राहक माझ्याकडे म्हणजे उपलब्ध आहेत. ज्यांना प्रॉपर्टी द्यायची आहे किंवा घ्यायची आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. दोन्हीही माझ्याकडे ग्राहक देणारे, प्रॉपर्टी घेणारे, प्रॉपर्टी देणारे दोन्ही ग्राहक आहेत माझ्याकडे. सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्याकडे म्हणजे प्रॉपर्टी, नवनवीन प्रॉपर्टी विक्रीस येणाऱ्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला नवनवीन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.